आई आपल्या लेकराला झोपवायची, उठवायची, आंघोळ घालायची, गंध पावडर करायची आणि त्याला शाळेमधून सोडवून यायची, शाळेमध्ये सोडवून यायची. पण एक दिवस असा उजडला, आई झोपेतून उठलीच नाही. लेकरू आई जवळ गेलं ना आईला म्हणाल, आई आई उठ ना ग, आई उठ ना ग. तेव्हा आई उठलीच नाही. लेकरू बापाजवळ गेला आणि बापाला म्हणाला, बाबा आई उठत नाही. तेव्हा तो बाप आईजवळ गेला, आईचा हात हातात घेतला तर आईचं शरीर थंडगार पडलेलं होतं. आईला दवाखान्यात नेण्यात आलं. त्या बापाने सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा, तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, फक्त या लेकराची आई वाचली पाहिजे. पण ऐका, डॉक्टरांनी सुद्धा इतकं गोड उत्तर दिलं. ऐका, डॉक्टरांनी सुद्धा इतकं गोड उत्तर दिलं. डॉक्टरांनी सांगितलं, पैशाने जर माणसं जगत असती तर ह्या जगामध्ये श्रीमंत माणसं मेलीच नसती. डॉक्टर काय म्हणाले, अरे पैशाने जर माणसं जगत असती तर ह्या जगामध्ये श्रीमंत माणसं मेलीच नसती. आम्ही आमचा प्रयत्न करू. डॉक्टर साहेब आतमध्ये गेले, प्रयत्न चालू केला, प्रयत्न अयशस्वी ठरला. डॉक्टर साहेब बाहेर आले आणि बाप्पाला म्हणाले, आमचा प्रयत्न अयशस्वी ठरला, माफ करा. तेव्हा त्या बापाने रडायला सुरुवात केली, अंबरडा फोडायला सुरुवात केली. पण लेकरू जवळ रडावं कसं? आईन तारुण्यात ज्याची पत्नी जाते ना त्याला विचारा दुःख काय असतं. बाप ढसा ढसा रडू लागला, पण लेकरू जवळ होतं. लेकरू बापाजवळ गेलं आणि बाबाला म्हणाल, बाबा का हो रडता? बाबा सांगा ना मला, का रडता? बापाने ते अश्रू अंतकरणात झाकले, नाही सांगितलं का रडतोय. घरी नेलं, आईला घरी नेण्यात आलं. सर्व विधी उरकला आणि आईला नेण्यात आलं, अंत्यविधीसाठी नेण्यात आलं. तेव्हा लेकरू बाबाला म्हणाल, बाबा माझ्या आईला कोठे चालवलंय? बाबा सांगा ना. बाबा माझ्या आईला कोठे चालवलंय? बाळा तुझी आई देवाघरी निघाली. बाबा सांगा ना, माझीच आई देवाला आवडली का? बाबा माझीच आई देवाला आवडली नाही बाळा, जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. तेव्हा सर्व विधी उरकला. बरेच दिवस गेलं. लेकरू आपल्या बापाजवळ गेलं आणि बाबाला म्हणाला, बाबा का हो बाबा, तुम्ही मला म्हणला होता ना आई देवाघरी गेली. बाबा आई अजून सुद्धा देवाघरी गेली. जशी देवाघरी गेली ना तशी आई परत माघारी आली नाही. बाबा बाबा माझी आई कधी येणार हो? तेव्हा लेकराला आईची आठवण येऊ लागली. बापाने ठरवलं, दुसरं लग्न करायचं ठरवलं. तेव्हा बापाने दुसरं लग्न केलं. दुसरी लेकराला दुसरी आई आली आणि तिला सांगितलं, तू या लेकराला आईसारखी जीव लावायचा, आईसारखं प्रेम करायचं या लेकरावरती. ह्या लेकराला त्याच्या आईची आठवण झाली नाही पाहिजे. पण ऐका, जोपर्यंत तिला लेकरू नव्हतं ना तोपर्यंत त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम केलं. पण ज्या वेळेस तिला लेकरं झाली ना तेव्हा प्रेमात अंतर पडू लागलं. स्वतःच्या लेकराला ताजं ताजं अन्न आणि त्या लेकराला शिळं अन्न. आणि सांगितलं, त्या लेकराला बोलवलं. त्या सावत्र आईनं सांगितलं, तू माझ्या साडीला इस्त्री कर, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मला वाढदिवसाला जायचंय, तू या साडीची इस्त्री कर. तेव्हा लेकरानं सांगितलं, आई मला इस्त्री नाही करता येत गाई, आई मला नाही इस्त्री करता येत. अरे तुला 4 टायमिंगचं खायचं कळतं आणि तुला इस्त्री नाही करता येत. तेव्हा आई निघून गेली, त्या लेकराला इस्त्री करायला लागली. ती सावत्र आई निघून गेली, लेकराला इस्त्री करायला सांगितली. लेकरू इस्त्री करत होतं, पण इस्त्री करत असताना ती साडी जळली. जळलेला वास सावत्र आईला स्वयंपाक घरामध्ये गेला, हातामध्ये बेलणं घेतलं आणि बाहेर तोंड करत आली. ए बिना आईच्या कार्ट्या, तुला 4 टायमिंगचं खायचं कळतं आणि तुला इस्त्री नाही करता येत. त्या लेकराला बेलण्याने हाणायला सुरुवात केली, लेकराने आरडायला सुरुवात केली. लेकरू म्हणाला, आई सांग ना गाई, तू माझी आई नाही का ग? मला बिना आईचं कार्ट म्हणतेस? आई तू माझी आई नाहीस का ग? तेव्हा लेकराने रडायला सुरुवात केली. लेकरू आपल्या आईच्या पोटोजवळ गेलं आणि रडू लागलं. आई तू जशी या जगामधून गेली ना, आई
तुझ्यासारखं प्रेम माझ्यावरती अजून कुणी केलं नाही. आई, तू जशी कवटाळून मला मांडीवर घ्यायची नाही, आजपर्यंत मला या जगामध्ये कुणीच नाही ग घेतलं. आई, आई सांग ना ग आई, तू कधी येणार? आई सांग ना, तू कधी येणार? कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. येना माझी आई, येना माझी आई. 9 महिने उदरात बागविले, बोट धरुनी तू चालाया शिकविले. 9 महिने उदरात बागविले, बोट धरुनी तू चालाया शिकविले. रडू आली आई मला, कोण जाईल नाही. येना माझी आई, येना माझी आई. नाही का, ह्या जगामध्ये आईसारखं निस्वार्थ प्रेम कुणीच करू शकत नाही. बघा महिला मंडळ, आपण जर माहेरी गेलो ना, तरी आई काय करते? आई 4 कांदेच गोळा करते, 4 लसणाच्या कुड्याच गोळा करते, 4 मिरच्याच गोळा करते आणि आपल्या लेकीच्या पिशवीत भरते. पर ऐका, लेकीला मिळत नाही म्हणून देते का हो आई? त्यामागे आईचं निस्वार्थ प्रेम असतं. सांगा ना. अरे आईच्या मागे हे कुणी करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत काय करा? त्यांची सेवा करा.